जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र. जलताराच्या संशोधन भूमी माझं स्वतःचं शेत, मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना. 2020ला याच भूमीमध्ये जलताराची संकल्पना मला गुरुदेवांच्या आशीर्वादानं माझे मित्र मनू निंबोदरीजी यांच्या सहकार्यानं मला सुचली आणि ती शेत पुनर्भरणाची प्रक्रिया प्रत्येक एकरामध्ये एक शोष खड्डा ज्या उताराला पाणी जाऊन साचतं त्या ठिकाणी 5 बाय 5 6 फूट खोलीचा किंवा 4 बाय 4 6 फूट खोलीचा 5.5 फूट दगडानं भरायचा. आलेलं सगळं पाणी त्याच्यामधून जमिनीमध्ये मुरणार. या 25 एकरच्या क्षेत्रामध्ये मी 30 शोष खड्डे केलेले आहेत आणि त्याच 25 एकरपैकी 10 एकर यावर्षी मागच्या 2 महिन्यापासून मी प्लॉटिंगसाठी डेव्हलप करतोय. हा NA44 केलाय. मला मुद्दाम होऊन सांगण्याचा विषय एक आहे की या डेव्हलपमेंटमधलं पण पाणी आता इथं रस्ते केलेत, पूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेज केलंय आणि जे या भागाला उतार आहे हे सगळं काही वरतून वाहून येणारं पाणी या मेन नालीतून बाहेर जाणार आहे असं आउटलेट आपण काढलेलं आहे. पण मी काय केलंय, या पूर्ण 10 एकरच्या प्लॉटिंगमधलं पाणी पण बाहेर जाणार नाही. पूर्ण या 10 एकरमध्ये जलताराच्या शोष खड्ड्यातून मुरण म्हणून एक नवीन प्रयोग मी या ठिकाणी केलाय. जर असं कुणाला करायचं असेल तर ते पाहू शकतील. बघा, हा त्याचा पहिला कॉर्नर आहे. माझ्या शेतातलं काही हे ओपन पेस ॲम्युनिटी या शेतातून वाहून येणारं पाणी या पहिल्या जलताराच्या शोष खड्ड्यामध्ये येऊन आपण पाहत असताल मागच्या अर्ध्या तासापासून पाऊस उघडला आणि प्रचंड फ्लोनं पाणी येतंय आणि अर्ध्या तासापासून मी या खड्ड्यावर उभा आहे. पाणी पूर्णपणे खड्ड्यामध्ये मुरतंय आणि मग वरतून येणाऱ्या नाल्यामधलं पाणी या मेन नालीमधून आपण बाहेर काढतोय. तर मी 25 फुटावर एक शोष खड्डा केलेला आहे. पहिला शोष खड्डा हा भरल इकडून आलेल्या पाण्यानं. नंतर परत तुम्हाला मी दाखवू इच्छितो की इथून हे पाणी पुढं चाललंय. आता दुसरा शोष खड्डा या ठिकाणी आता सध्या 3 दिवसापासून पाऊस असल्यामुळं तो पूर्ण भरलेला आहे, पण पाणी बाहेर निघालेलं नाही. आणखीन पाणी जमिनीमध्ये मुरतंय. परत 25 फुटावर दुसरा, परत 25 फुटावर तिसरा, परत 25 फुटावर चौथा, असं जवळपास त्या कॉर्नरपर्यंत 35 जलताराचे शोष खड्डे 25-25 फुटावर आम्ही काढलेले आहेत. 3 दिवसाच्या मुसळधार पावसामध्ये आणखीन या 10 एकर प्लॉटिंगमधलं पाणी रोडच्या नालीतून बाहेर निघालेलं नाही. शेतकरी मित्र हो, सांगण्याचं तात्पर्य एक आहे, लाखो करोडो लिटर पाणी या भूमीमध्ये मुरतंय आणि मग इथं घेणाऱ्या प्रत्येक प्लॉट धारकाला कुठेही बोर घ्या, मी गॅरंटीनं सांगणार आहे की तुमच्या बोरला पाणी लागल. आणि याचा फायदा याच 25 एकरमध्ये हे पाणी पातळी म्हणजे पाणी जमिनीमध्ये जातंय आणि विहिरीचं प्रचंड पाणी पातळी वाढते. आत्ता माझी 42 फूट खोलीची विहीर काठोकाठ तुडुंब भरलेली आहे. तर हे सगळं जलतारानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. हा एक नवा प्रयोग आपल्या सगळ्यांना मुद्दाम होऊन दाखवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कारण खूप असे शेतकरी आहेत की ज्यांचे शेतं रोडला आहेत, त्यांना कुठेतरी डेव्हलपमेंट करायची आहे आणि मग याच्यातूनच आपण शहरी जलतारा पण यावर्षी आम्ही निर्माण केला आहे. एक व्हिडिओ पण तुम्ही माझा पाहिला असेल परतूरच्या विश्रामगृहामध्ये. 1.5 एकरच्या परिक्षेत्रामध्ये आम्ही 8 जलताराचे शोष खड्डे केलेत. तिथं पाणी साचायचं, ड्रेनेज सिस्टीम नव्हती, 800 फूट बोरवेल कोरडा पडला होता. अहो, यावर्षी आम्ही केलंय. आज पाऊस पडला दुसऱ्या दिवशी निचरा होतोय, आज पाऊस पडला दुसऱ्या दिवशी निचरा होतोय आणि 800 फुटाचा बोरवेल 2 पावसामध्ये सुरू झालेला आहे. तर जिथं शहरामध्ये ओपन पेस आहेत, शाळा महाविद्यालयाचे मैदानं आहेत, आपल्या घराला परस आहे, अशा ठिकाणी बस 4 बाय 4 6 फूट खोलीचा शोष खड्डा करा, त्याला दगडानं 5.5 फूट भरून घ्या, आलेलं सगळं पाणी त्याच्यामध्ये मुरवा. 35 ते 40 मिनिट झालेले आहेत. शेतकरी मित्र, मला तुम्हाला सांगायचं आहे की पूर्ण शेतातून प्रचंड वेगानं येणारं पाणी या शोष खड्ड्यातून मुरताना आपण पाहत असताना किती आनंद देणारं हे चित्र आहे की प्रत्येक पावसाचा थेंब आज आपण वाहून चालला आहे आणि म्हणून आपली पाणी पातळी 500-600 फुटावर गेली आहे. आज म्हणतात ना, 3रं महायुद्ध पाण्यासाठी होणारे, हे जर टाळायचं असेल तर प्रत्येक जणांनी जागरूक होणं महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत पाण्यावर असंख्य योद्ध्यांनी कामं केलेत, त्या सगळ्यांना माझा त्रिवार वंदन आहे. पण मी स्वतः लाईन ट्रीटमेंटवर काम केलं, नदी पुनरुज्जीवन, जलयुक्त शिवार अभियान, पाणलोटावर काम केलं. पण स्केलेबल म्हणजे एका वेळी 3 वर्षात 221 गावं आम्ही जलतारानं पाणीदार केलेत. तर महाराष्ट्रातले 44,000 गावं करण्याचा आमचा संकल्प आहे आणि या भारतातले 6.5 लाख गावं मध्ये हा प्रकल्प करून भारतातल्या शेतकऱ्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि समृद्ध करायचं आहे. तुम्ही म्हणताल कसं? कारण मी स्वतः शेतकरी आहे. मला हे माहिती आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे आणि आज पाण्याच्या कमतरतेमुळेच माझा मायबाप शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचं आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे.
म्हणून मी नेहमी विश्लेषणामध्ये हे सांगत आलोय की शेतकऱ्याच्या समोर दोन संकट आहेत. पहिलं संकट आहे पाणी पातळी खोल गेल्यामुळं रब्बीला पाणी मिळत नाही आणि तो जेमतेम 1 ते 1.5 पीक घेऊ शकतोय. आणि अतिवृष्टीमध्ये प्रचंड पाणी साचून राहून शेतं पाणी धरायला लागलेत आणि त्याचं प्रचंड नुकसान व्हायलंय. परिणामी रब्बीची पेरणी होत नाही. आज तुम्ही पाहत असताल आलेला प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब आम्ही वाचवतोय आणि जमिनीच्या भूगर्भात नेतोय. कारण मी केलेल्या अभ्यासानुसार मला सांगायचं शेतकरी मित्रांनो, पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाहीये असल, पण पाण्याची खरी साठवणूक ही जमिनीच्या भूगर्भात आहे. आणि तुम्ही पाहत असताल पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब या 25 एकरामध्ये या 30 शोषखड्ड्याच्या माध्यमातून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमामध्ये 4 शोषखड्ड्याच्या माध्यमातून आम्ही एक थेंबही बाहेर जाऊ देत नाही. येतं तुम्हाला मी या ठिकाणी सगळं काही दाखवणारे फिरून की 3 दिवसापासून पडलेला मुसळधार पाऊस 25 एकरमध्येच मुरतोय आणि तुमच्या समोर चित्र आहे कसं पाणी आवाज देतंय, किती कानाला मधुर संगीत वाटतंय, किती मनातून आत्मविश्वास उफाळून येतोय की हे पाणी जमिनीत जाईल आणि जमिनीत याचं शुद्धीकरण होऊन विहिरीत येईल. आज माझी हॉटेल आहे समोर, 1,00,000 लिटर पाणी मला हॉटेलला लागते. 35 बस तिथं थांबतात आणि 1000 ते 1,500 लोक दररोज त्या ठिकाणी पाणी पितात. ते पाणी कुठलं आहे? ते पाणी माझ्या विहिरीचं आहे. लोक म्हणतात की बिस्लरीची चव नाही, एवढी विहिरीची चव आहे. त्याचंही कारण सांगतो की हे जमिनीत जातं, जीवजंतू आणि असंख्य घटकांना ते भेदून किंवा त्याच्यातून प्रवास करून विहिरीत येतं आणि ते अत्यंत शुद्ध होतं, ज्याच्यामध्ये लोह आहे, आयर्न आहे, असंख्य घटक आहेत आणि ते आम्हाला परिपूर्णता देतात. आणि त्याचबरोबर जलतारानं दिलेले 4 फायदे शेतकऱ्याचं जीवनमान, उत्पन्न, समृद्धता वाढवणारे आहेत. पहिला, पाणी पातळी शोषखड्ड्यातून जमिनीत पाणी मुरल्यामुळं प्रचंड वाढते. 2 वर्षाच्या पावसाळ्यामध्ये मी बॉन्डवर लिहून देतो की ते गाव प्रत्येक एकरामध्ये जर एक शोषखड्डा केला, पूर्ण गावात जर केला तर ते गाव 2 वर्षात पाणीदार होतं. नंबर 2, कितीही पाऊस पडू द्या पाण्याचा निचरा होतो, 1 इंच रानची बडणार नाही. रब्बीची पेरणी योग्य वेळेवर होईल आणि तुमचं आर्थिक उत्पन्न वाढेल. 2 पिकाहून 6 पिकावर 10 पिकावर जाताल. नंबर 3, तुम्ही पाहत असताल या खड्ड्यातून 4 महिने म्हणजे आज पाऊस पडला, 2 दिवसानं खंड पडल, परत 3ऱ्या दिवशी पाऊस पडल. तर हा पाऊस जमिनीत जाऊ जाऊ 4 महिने या खड्ड्यातून जो ओलावा निर्माण होणार आहे तो फक्त खड्ड्यापुरता मर्यादित नाही आहे शेतकरी मित्र. हा ओलावा या 1 एकरमध्ये खालून पसरतो. तुम्ही म्हणताल की कसा? तुमच्या अंगणात एखादा झाड असेल आणि तुम्ही 2 वेळा जर त्याला पाणी घातलं तर तुम्ही दुसरं झाड लावायला आणा आणि 10 फुटावर 15 फुटावर खड्डा खोदा, तिथं ओलं लागल. ते पाणी जमिनीतून ओलावा निर्माण करतं. तसं 1 एकरमध्ये हा ओलावा निर्माण होतो आणि या ओलाव्यामुळं 12 महिने या जमिनीला सुपीक करणारे, मातीमध्ये अन्नद्रव्य निर्माण करणारे लाखो प्रजातीचे जीवाणू 12ही महिने जिवंत राहतात आणि तेच अन्नद्रव्य निर्माण करतात. बाहेरचे अन्नद्रव्य टाकण्याची गरज पडणार नाही. हे मी 5 वर्षात माझ्या या 25 एकर शेतामध्ये अनुभवतोय. आणि काय त्या पिकाचा दर्जा आहे, काय त्या पिकाचं उत्पन्न आहे, काय त्या पिकाचं म्हणजे चव आहे, या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. तर हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा आहे. एखाद्या वेळेस पावसाळ्यामध्ये आपण पेरणी करतो आणि 20 दिवस पाऊस गायब होतो. अशा वेळी हा ओलावा पिकाला सुकू देत नाही. आणि चौथा आहे की आज बांध फुटण्यामुळं माझं पाणी दुसऱ्याच्या शेतात, त्याचं पाणी तिसऱ्याच्या शेतात, बांध फुटायचं कामच नाही आहे. बघा तुम्ही, माझ्या 25 एकरमधला 1 थेंबही बाहेर जात नाही आहे आणि हे प्रत्येक जणाचे आहेत. म्हणून शेवटी एकच विनंती करतो की जलतारा हा आपला विश्वास आहे. सरळ, सहज, सोपी, तांत्रिकदृष्ट्या योग्य, कुणाची वाट पाहायची नाही, ना योजनेची ना कोणाच्या मदतीची. तुम्ही 10 एकर शेतामध्ये जर करायचं, 1 JCB लागतो, 2 घंट्यामध्ये 10 खड्डे, विहिरीचे दगड आणा, त्याच्यामध्ये भरा. मार्गदर्शन लागत असेल, माझी 200 जलतारा सेवकांची टीम आपल्या सेवेसाठी हजर आहे. गावागावामध्ये कार्यशाळा घ्या. मागच्या वर्षी मी 4 महिन्यात 1,10,000 किलोमीटर महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रवास केला. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात प्रचंड प्रवास केला. गावागावात कार्यशाळा घेतल्या, प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले, जलतारा काय आहे हे लोकांना सांगितलं. शेतकऱ्यांनी मार्किंग करायला बोलवलं, मार्किंग करून दिल्या, खड्डे करून दाखवले, दगड बुजून दाखवले. मेंटेनन्स सिस्टीम मी प्रत्येक वेळी सांगितलेली आहे की या पाण्याबरोबर माती येऊन बसते. आपल्याला वाटतं 4 महिन्यात खड्डा बुजून जातो. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस माझी शेती रिकामी होती, मी नांगराट करतो, त्यावेळी प्रत्येक जणाने याची सर्व्हिसिंग किंवा मेंटेनन्स करायचे. हे सगळे 6 फुटातले दगड बाहेर काढायचे, उन्हाळ्याच्या कडक उन्हात वाळू घालायचे, खड्डा खोरं टोपलं घेऊन साफसूफ करायचा, परत दगड टाकून द्यायचे, परत 4 महिने पुढच्या वर्षी हे पाणी यायला तयार होईल. इतकं सोपं आहे आणि म्हणून कुणाची वाट न पाहता आपण आपलं स्वतःचं करू शकतो. मदतीसाठी मी आणि माझी 200 मुलांची टीम आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये समर्पित आहोत. खूप खूप धन्यवाद. मी खरंच परमपूज्य गुरुदेवांना धन्यवाद देतो, माझे मित्र मनू निंबोजींना धन्यवाद देतो आणि
आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की 5 वर्षात जलतारा प्रत्येकाचा विश्वास बनला आहे. प्रत्येक माणूस हे आंदोलनाची चळवळ म्हणून पाहू लागलेला आहे आणि म्हणून मी म्हणतो की आता मागणं सोडून देऊ, आता आपण निर्माण करू आणि देणारे होऊत. आणि हे फक्त पाणी देऊ शकतं आणि या पाण्याला जलतारा हे माध्यम मिळालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांना बागायतदार करणारं, गावाला पाणीदार करणारं जलतारा हे एक अत्यंत सरळ आज एक विकासाची गंगा आणि विकासाचा मार्ग म्हणून आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही घेऊन आलेलो आहेत. आपले असेच आशीर्वाद राहू द्या. जे काही आपल्याला सूचना वाटत असतील ते आम्हाला कळवा. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र हो. परवाच्या दिवशी याच ठिकाणाहून एक व्हिडिओ केला होता मी. मुसळधार पावसामध्ये माझे जलताराच्या सेवकांची एक टीम सोबत होती आणि पाऊस चालू होता आणि या सगळ्या शेतामध्ये पाणी साचलेलं होतं. आणि परत ही जलताराची जन्मभूमी आहे. 2020ला मी या ठिकाणी जलताराचं संशोधन केलं. जलतारा ही शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आहे. प्रत्येक एकरामध्ये पाऊस पडल्यावर ज्या उताराला येऊन पाणी थांबतं त्या ठिकाणी आम्ही एक 5 बाय 5 आणि 6 फूट खोलीचा शोष खड्डा केला. त्यात 5.5 फूट दगड भरले. आलेलं सगळं पाणी जमिनीमध्ये मुरतं. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की जलतारा भूगर्भातली पाणी पातळी वाढवतो. अति पावसामध्ये साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा होतो. ओलावा टिकून जीवजंतू जगतात आणि सगळं हिरवंगार होतं आणि आर्थिक उत्पन्न वाढतं. त्यासाठी केलेलं हे संशोधन आज तमाम शेतकऱ्यांचा विश्वास बनलंय. तमाम शेतकऱ्यांचा म्हणजे समृद्धीचा मार्ग बनलंय. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की या खड्ड्यामध्ये प्रचंड पाणी जात होतं आणि या खड्ड्यात पाणी मुरून खूप मुसळधार पाऊस होता. 135 मिलीलीटर पाऊस पडला 3 दिवसामध्ये. हे सगळं काही भरलेलं होतं. म्हणजे इथून जवळपास 25 फुटावर जवळपास 30 जलताराचे शोष खड्डे आहेत. हे प्रत्येक खड्डे भरलेले होते. टेक्निक दाखवाय. आणि आज म्हणजे परवा 4 वाजता केलेला व्हिडिओ आज 10-11 वाजता मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवतोय. म्हणजे जवळपास 1.5 दिवस झाला असेल. एक थेंबही पाणी या शेतातही नाही आणि एकाही जलताराच्या 30 खड्ड्यात नाहीये. हा खड्डा कोरडा झालाय. समोरचा खड्डा कुलदीपनं त्या दिवशी व्हिडिओ दाखवला होता की किती भरलेला होता. त्या खड्ड्यातला पण पाण्याचा निचरा झालाय. कितीही पाऊस पडू द्या मित्र हो, जलताराचा शोष खड्डा पाण्याचा निचरा करतो, मातीला थांबवतो. आणि लगेच आत्ता म्हणजे काल दुपारी 11 वाजता पाऊस थांबलेला आहे आणि माझ्या शेतामध्ये वापसा झालेली आहे. शेतकरी मित्र हो, तुम्हाला दाखवायचं आहे मला. हे पाहून घ्या. पूर्ण वापसा झालेली आहे. माती कोरडी झालेली आहे. याचं कारण काय तुम्ही पाहत असताल. हे पहा. मी असा पूर्णपणे माझ्या सोयाबीनमध्ये चालतोय. पूर्ण कोरडं झालेलं आहे. म्हणजे आज शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे पाणी साचून राहतं, कित्येक दिवस वापसा होत नाही, तर ह्या जलताराच्या शोष खड्ड्यानं पाण्याचा निचरा होतो. 1 इंच रान चिबडत नाही आणि माती त्या ठिकाणी राहते. आणि आज तुम्हाला माहिती आहे भूगर्भातली पाणी पातळी वाढून आपल्याला बागायतदार व्हायचंय आणि पाण्याचा निचरा करून आपल्याला रब्बीच्या पेरण्या ह्या वेळेवर झाल्या पाहिजेत आणि जमीन ही वापसाशीर झाली पाहिजेत. हा दुसरा खड्डा होता. तुम्ही पाहत असताल. बघून घ्या सगळेजण. पूर्ण पाणी जमिनीमध्ये आटलेलं आहे. म्हणजे 1.5 दिवसामध्ये पाण्याचा निचरा झाला आहे. हे सगळं पाहत असताल तुम्ही. आणि पहा हे किती सुंदर केलेलं आहे. मी तुम्हाला सांगत होतो की ज्यांनाही जागा मिळेल त्या ठिकाणी 5 बाय 5 6 फूट खोलीचा आणि 5.5 फूट दगडानं भरलेला शोष खड्डा करा. या खड्ड्यात येऊन पहा तुम्ही. हे पण पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आणि मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पाणी आटून गेलं कुठं. या माझ्या 25 एकराच्या भूगर्भात गेलंय. आणि आता तुम्हाला मी 42 फूट खोलीची माझी विहीर जी 12 महिने 24 तास चालते, कारण 5 वर्ष झाले जलताराचं संशोधन करून या ठिकाणी आता काठोकाठ भरलेली आहे. उन्हाळ्यात पण ती 24 तास चालते. इतकी सुंदर टेक्निक या ठिकाणी आपण ही डेव्हलप केलेली आहे. प्रामाणिक उद्देश आहे फक्त शेतकऱ्यांचा आर्थिक समृद्धता व्हावी, शेतपाणीदार व्हावेत. माझ्या शेतकऱ्यांचे मुलं शेती पाणीदार झाल्यामुळं शेतामध्ये 12 महिने वडिलांसोबत त्यांनी शेती व्यवसाय आणि पैसे कमवावेत. बस झालं आता मागायचं. आपण देणारे आहोत. आता आपण देणारे होऊत आणि देण्यासाठी शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे. आणि जलतारा हे सोपं, सरळ, सहज, तांत्रिकदृष्ट्या योग्य असं हे संशोधन गुरुदेवांच्या आशीर्वादानं, माझे मित्र मनू निंबोधरी यांच्या सहकार्यानं आम्ही या भूमीत केलं. आणि मंठा परतूर तालुक्यातले 221 गावं पाणीदार झाले. आज महाराष्ट्रभर फिरतोय, देशभर फिरतोय. एकच उद्देश फक्त मायबाप शेतकरी पाणीदार करायचा, गावं पाणीदार करायचे, बेरोजगारी थांबवायची. शेतकऱ्यांच्या स्वप्नातलं घर पैसे आल्यामुळे त्याला बांधायचं आहे. कारण इथं सुरू झालं आहे आमची. इथं वाडेगाव पांडुरण्याला लोकांनी घरं बांधलेत, पक्के ढोसकाळा बांधलेत. अतिशोक्ती सांगत नाही आहे मित्र.
या 25 एकरमध्ये एक विहीर आहे, एक विहीर 25 एकरला बागायती करते. आणि याच ठिकाणी माझ्या वडिलांनी बांधलेलं शेततळं होतं. यावर्षी मी शेततळं मोडलं आणि त्या ठिकाणी 1 एकरवर सोयाबीन केलं आहे. प्रभाकर देशमुख ढोसकाळचे यांनी शेततळं मोडून टाकलं आहे. कारण तुम्हाला भूगर्भातलं पाणी पातळी वाढल्यामुळं तुमचे आटलेले बोर सुरू झालेत, विहिरी सुरू झालेल्या आहेत. खूप सुंदर जलतारा शेतकऱ्यांना वैभव देणारं माध्यम बनलं आहे. आणि मी भाग्यशाली समजतो की ही कल्पना भगवंतानं मला सुचवली. मला अभिमान नाही आहे, मला उलटा आनंद आहे की मी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर शेतात जाऊ मी त्याला पाणीदार करणार. आणि माझ्या मायबाप शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी माझ्या 200 जलतारा सेवकांची टीम आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी मेहनत करतोय. आपले आशीर्वाद असू द्या. शेवटी एकच सांगतो की ज्यांना कार्यशाळा घ्यायच्या असतील आपल्या भागामध्ये बोलवा, आम्ही येऊ. आणि या खड्ड्यातून सतत पाणी जाऊन पाण्याचा ओलाव्यामुळं जीवजंतू जगतात 12 महिने आणि पिकांचा दर्जा सुधारतो, आर्थिक उत्पन्न सुधारतं. आणि जे बांध फुटण्याचे वादं आहेत, बांध फुटण्याचा वादच कुठं उद्भवू शकत नाही. कारण माझं पाणी तुमच्याकडे नाही, तुमचं पाणी शेजाऱ्याकडे नाही आहे. इतके सुंदर जलतारानं आज आपल्याला सगळे फायदे दिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. राम राम.